सगळ्या यूट्यूब फॅमिलीला, सगळ्यांना रामकृष्ण हरी. झालं का सर्वांचं जेवण, चहा, नाश्ता? तर माझा चाललाय सकाळचा स्वयंपाकच चाललाय. चपात्या बनवून झालेली, चहा नाश्ता बी झालाय आणि नाश्त्याला आम्ही ब्रेड खाल्लाय. 2 दिवस झालं हिडीव काय टाकला नाही, तब्येत काय बरोबर नव्हती त्याच्यामुळं हिडीव काय टाकला नाही. आता मी बनवते कोबीची भाजी छान अशी मस्तपैकी. आणि ही दीदी मध्ये 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 मला किरकिरी करते, अजिबात काय बोलू देत नाही, काय नाही. आणि खरं तर हिच्यामुळंच खरं तर मला हिडीव टाकायला भेटला नाही बरं का. ही लय आगावपणा करते आणि त्यात माझं डोकं बी दुखत होतं, त्याच्यामुळं नाहीच काय इंटरेस्ट घेतला. तर तिकडं कोबी कापून स्वच्छ धुवून छान असा मस्तपैकी ठेवलेला आहे. आणि कढई बी गॅसवर मी ठेवली आहे. आता तांबडं तिखट, हळद, मीठ, तेल, जिरं, मोहरी असं म्हणजे मसाला डबा हे घेणार आहे. कोबी छान असं मस्तपैकी बनवणार आहे, तर मला दाखवते. तर असा कोबी स्वच्छ असं चांगलं छान असा मस्तपैकी हे करून घेतलेला आहे कापून, तुम्ही बघू शकता. ठीक आहे ना. टमॅटो, लसूण बी इथं थोडासा टेचून घेतला, इथं थोडासा साईडला आहे टमाट्याच्या. मस्तपैकी तांबडं तिखट, हळद, मीठ घालणार आहे. कोबी तर खरं मला हिरव्या मिरच्याचा छान आवडतो. आता ह्याला काय डाळ नाही, कुठलीच डाळ नाही, मसुरीची नाही ना, मुगाची नाही ना, मटकीची नाही, कशाची डाळ नाही ह्याला घालायला, किंवा हरभऱ्याची सुद्धा नाही, म्हणजे डाळ बिलकुलच कसली नाही. तर मी बिगर डाळीचंच असं बनवणार आहे. पण मी त्याच्या शेंगदाण्याचा कूट घालणार आहे. शेंगदाण्याचा कूट खरं तर घालत नाही या कोबीमध्ये, पण मी घालणार आहे बनवा. आता त्याला जर असलं वाटाणं दिले ते लाल, बघू गप बसते का. अंधारामुळे काय व्यवस्थित दिसून आलं. तुला दिलं वाटाणं खायला, म्हणलं बघू गप बसले. कढई ठेवली काय ह्याच्यात तसले फुटाणे लाल शेंगदाणे भाजके असे आणलेले बाजारात ना, त्याला जरा दिलेली काय शेंगदाणे आहे आणि वाटाणा फोडून दिलं तिला जरा. बघू म्हणलं जरा नादी लागल ना. ऐकत नाही, छिडछिडपणा लय करते, अजिबात ऐकाय मागत नाही. मीठ, चटणी, तेलाची किटली, जिरं मोहरी घेते. जिरं मोहरी काय फोडली नाही, कालच छोटी छोटी पाकिट आणली होती. काय अशी फोडून घेते. तेल बी मी घातलंय आता कढईमध्ये छान असं मस्तपैकी. आणि आता मी सगळं संगत ह्याच्यामध्ये असं घातलेलं आहे. तांबडं तिखट, हळद, मीठ तुम्ही बघू शकता गावखेड्याच्या पद्धतीचा. तर तेल बी घातले आता मी कढईमध्ये छान असं मस्तपैकी. अंधार पडत आहे. आता थोडीशी मोहरी, तडतडते मोहरी, थोडीशी मोहरी, थोडंसं जिरं, लसूण, माझ्या हाताला तेल भाजलं वर. बायांच्या नशिबाला जन्माचा भोग. भाजलं की तेल हाताला चटकीनं ओढलं. लसूण बी भाजला, टमॅटो. ती कढई पातळ आहे ना ते बुडामध्ये, त्याच्यामुळे पटकन बसतं. बायांना दुःख खरं लय वेगळं बरं. त्याला आता ही कोबी असं छानपैकी मस्त असा घालते ह्याच्यामध्ये. एक नंबरच खाया छान असा. तर छानपैकी मस्त असा कोबी बनवून झालेला आहे. पण शेंगदाण्याचा कूट घालू का नको घालू हा मला प्रश्न पडलेला आहे. शेंगदाण्याचा कूट घालत नाही ते कोबीमध्ये, म्हणजे कोणाला आवडतंय कोणाला नाही आवडतंय ते त्याचा प्रश्न खरं. पण आता मला डाळ बी नाही, कुठलीच डाळ नाही, त्याच्यामुळं म्हणलं घालावं थोडासा शेंगदाण्याचा कूट तर लागेल चांगलं.
आमचं इथं घर लय रस्त्याच्या कडेला आहे. आवाज आला ना हरणा दिलेला, रस्त्याच्या कडेला असल्यामुळं आवाज इथं पाक घरात येतो वाहनांचा. मोटरसायकल जाऊ द्या, कुठलीही गाडी जाऊ द्या, कुठलीही गाडी जाऊ द्या, इथं आता आवाज आल्यावर येतोय, राहतच नाही आवाज आल्याशिवाय. असं आहे. मला बी बोलायला या नजीब लागले अडथळायला. कोणी येणार आहे नवीन काय माहिती. येणार आहे नवीन, पण आत्ता नाही येणार. माझ्या बहिणीची मुलगी येणार आहे, तुम्हाला दाखवीनच नंतर. पण ह्याला येणार आहे गौरी गणपतीला. मी बोलवून घेतलंय तिला. इकडे देवाकडं नाही जायचं, मला मदतीसाठी बोलवून घेतलंय मी तिला. ये म्हणलं, येतच नव्हती ती. म्हणलं बघ आता मावशीची मुलगी म्हणलं बारकी आहे, म्हणजे माझी मुलगी बारकी आहे, यायचं का नाही यायचं म्हणलं तू ठरव, तुला कसं वाटतंय म्हणलं. मदतीसाठीच म्हणलं बोलावते ना म्हणलं मी. कसं तिला बी कुठं तर यायला जायला भेटत नाही ना, तिचा नवरा वारलेला आहे, मुलं आहेत तिला बी, ती बी काय मोकळी नाही खरं तर असं यायला म्हणलं तर. तीन मुलं आहेत तिला, 2 मुले येते, 1 मुलगा आहे, आणि तिच्याशिवाय करणारं कोण नाही. त्याच्यामुळे तिला बी असं म्हणजे लई हे करू वाटत नाही. तरी पण म्हणलं ये जाता लेकरं म्हणलं तर तुला बी कुठं जायला भेटत नाही. बघू म्हणली आहे रविवारी किंवा सोमवारी सांगते म्हणजे. बरं ठीक आहे. तर चला सगळ्यांना बाय बाय.